हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण इथे छान अशी ज्वेलरी करणार आहोत. हँडमेड ज्वेलरी आहे, रेझिनची ज्वेलरी आहे ही. तर यासाठी मी इथे नथीचं मटेरियल यूज केलेलं आहे, जे की मी इथे 28 केजची तार घेतलेली आहे. त्याने मी अशी पाकळ्या तयार करून घेत आहे. मी अंदाजे केलेलं आहे. हे कसं करते हे तुम्हाला मी इथे दाखवते. ही ज्वेलरी खूप इझी आहे आणि ट्रेंडिंगमध्ये रेझिन ज्वेलरी देखील आहे, तर तुम्ही देखील रेझिनमध्ये देखील ट्राय करू शकता नक्कीच. तर इथे मी पहिल्यांदा तार कट केली आहे आणि माप तर मी इथे बोटावरच घेतलेला आहे आणि दोन्ही तारा आहेत. फर्स्ट अँड लास्ट पॉईंट तो मी जस्ट इथे सर्कल केलेला आहे, कारण की थोडंसं लॉकिंग प्रोसेस व्हावी आणि ह्यांचं माप सेम असावं. तुमच्याकडं जर काही टूल्स असतील तर तुम्ही टूल्स यूज करू शकता, बट इथे मी जास्त खर्च न करता नेहमी मी जास्त इन्व्हेस्टमेंट करत नाही. लिमिटेड गोष्टींमध्येच मी इन्व्हेस्ट करते. सो इथे कमी ह्याच्यामध्ये आपण हे करू शकतो. सो माप हे सेम असावं. तर इथे मी फूल एकदम छोटंसं घेतलेलं आहे, कारण की बिगिनर्स फ्रेंडली हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला देखील करता येईल. सो मी ते 3-3 पाकळ्यांचंच फूल घेतलेलं आहे, किंवा हाफ फूल म्हणू शकतो आपण त्याला. तर 3 असं मिळून 6 मी इथे घेतलेलं आहे. तर जस्ट मी पहिलाच एकदम इझिली मी हे सर्कल करत आहे. इथे मटेरियल काय काय लागतं हे तुम्हाला मी हळूहळू व्हिडिओमध्ये. मी इथे पाकळ्या तयार केल्या आहेत आणि आपल्या रेझिनमध्ये मी असं बुडवून घेत आहे इथे. सो इथे व्यवस्थित बुडवायचं आहे, जास्त पण रेझिन त्याच्यावरती येता कामा नये. सो लिमिटेडमध्येच हे मी इथे व्यवस्थित असं करून घेत आहे. तुम्ही हळूहळू बघाच, तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर मी इथे लॅम्पमध्ये, जो की आपला नेल लॅम्प आहे, ही नेल लॅम्प मशीन आहे. सो मी त्याच्यामध्ये हे रेझिनचे फ्लावर्स सुकवत आहे, कारण की ते इझिली पटकन सुकतात आणि वेळही लागत नाही. तर त्यासाठी सो इथे टूल्स कमी प्रमाणात यूज केलेले आहेत, त्याच्यामुळे आपण खूप छान अशी ज्वेलरी करू शकतो कमी मटेरियलमध्ये देखील. तर ही फक्त स्टार्टिंग आहे. नंतर आपण छान असे व्हिडिओ अपलोड करणार आहोत रेझिन ज्वेलरी, जे खूप इझी आहे आणि महाग देखील विकल्या जातात. सो नेहमी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला असं कळत असेल की आपण कमी गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला जास्त फायदा देखील होतो. असं काही नाही आहे की खूप सारे इन्व्हेस्टमेंट स्टार्टिंगला करायला पाहिजे आणि मग फायदा घेणं अपेक्षित असतं, असं काहींना. सो तसं नाही आहे, आपण कमी इन्व्हेस्टमध्ये देखील छान असा सेल करू शकतो नक्की इथे. तर हे रेझिन मी वाळवत आहे. 1 मिनटाचा इथे मी टायमर लावलेला आहे, 60 सेकंदचा. सो 1 मिनटं किंवा 2 मिनटं देखील लागतील आपल्याला. सो हे डिपेंड आहे किती सुकते, आपल्याला हात लावून बघायचं आहे किती वेळ लागत आहे सुकायला ते. सो मी 2 ते 3 मिनटं नक्कीच म्हणजे एंडला सगळे जे की आपल्या पाकळ्या आहेत त्या सगळ्या मी टाकलेल्या आहेत. आता आपल्याला बघायचं आहे की कलर कसा मी त्याच्यावरती लावलेला आहे. सो कलरसाठी मी इथे कलर यूज केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल. सो ते तुम्ही कलर इथे घेऊ शकता. इथे मी रेझिन इपॉक्सी पिगमेंट्स कलर यूज केलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला नक्की शेअर करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही चेक करा. सो जस्ट त्या कलरचा इथे एक थेंब मी टाकलेला आहे. याने आपलं असं होतं की आपल्याला कलरफुलमध्ये आपल्याला डिझाईन्स इथे करता येतील, फ्लॉवर्स इथे डिझाईन्समध्ये आपल्याला करता येतील. सो जस्ट बघा, तुम्ही पाहिलं असेल एका थेंबमध्येच एवढा कलर छान आलेला आहे. सो ते देखील वाळवायचं आहे. सो ऑलमोस्ट आपल्याला 2 ते 3 मिनटं नक्की वाळवायला लागतील, बिकॉज कलर हा स्प्रेड होऊ शकतो किंवा चिटकू शकतो. सो त्याच्यामुळे आपल्याला एक पाकळीला जर आपल्याला 5 मिनटं लागत असेल तर आपण सगळ्या पाकळ्या एकत्र ठेवून देखील हे वाळवू शकतो. सो हे स्लोली प्रोसेस आहे. सो आपण ती व्यवस्थित करायची आहे. स्टार्टिंगला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, बट आपल्याला हे परफेक्शन आलं की ही ज्वेलरी नक्की छान होईल. त्यानंतर मी इथे आपली गेज तारच यूज केलेली आहे 22ची, बट इथं मी वेगळी केलेली आहे, कारण की गोल्डनची म्हणलं जास्त यूज नको करायला, वेस्ट नको जायला. त्याच्यामुळे मी इथं कॉपर बेसची घेतलेली आहे, जी की 22 केजचीच आहे, कारण की कानामध्ये सहज ती जाऊ शकते आपल्या. सो माप कसं घ्यायचं अंदाजे तर मी ते सांगेल की आपल्या फ्लॉवर्सवर डिझाईन आहे ते. तर इथे पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आपण फुल किती मोठं करतो त्यानुसार आपल्याला गेज तार इथे यूज करायची आहे. तर इथे बघा, कलर एकदम छान आलेला आहे. लाल कलरचा मी इथं पाकळ्या केलेल्या आहेत. फुल करणार आहोत आपण रेड कलरचं. सो हे वाळलेलं आहे, मी चेक करते इथे. सो एकदम छान असं दिसत आहे. आता ते जॉईन कसं करायचं आपण हे आता इथे बघणार आहोत. तर आपण इथे तारेवरती लावणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला एक पाकळी पकडायची आहे आणि असं सर्कल इथे करून घ्यायचं आहे. एकदम टाईट करायचं आहे. तुम्ही जेवढं फुल घेणार आहात मोठं त्यानुसार आपल्याला इथे करायचं आहे. पण एवढं लक्षात ठेवायचं आहे की पाकळ्यांचं जे तारा आहेत लास्टच्या त्या जास्त पण नसाव्यात, कारण की त्याने आपल्याला हेवी होऊ शकतं आणि तारा दिसू शकतात. तर त्याच्यामुळे मी इथे बघा तार कट केली. जेवढं मला हवं आहे पॅक करण्यासाठी तेवढं इथं मी पॅक केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथे मी 3 पाकळ्यांचंच घेतलेलं आहे इथे. सो ते इथे करणार आहे मी.
पहिल्यांदा हे दाबून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर आपण इथे काय लावलेलं आहे ते देखील मी तुम्हाला इथे सांगते. एकदम इझी बिगिनर्स फ्रेंडली ही डिझाईन आहे, त्याच्यामुळे ही छोटी केलेली आहे. बट याच्यामध्ये ऑर्डर्स आल्या तर आपल्याला खूप सारे डिझाईन्स आहेत, तर आपण करू शकतो ऑर्डर्ससाठी. तर त्या देखील मी ते लवकर अपलोड करेल. तर पाकळ्या अशा पकडल्या आहेत आणि हा कलर वाळलेला आहे, कारण की तुम्ही जर बघितलं असेल तर मी वाळवून घेतलेला आहे. तर वाळणं गरजेचं आहे, नाही तर आपल्या हाताला रंग लागू शकतो. तर इथे तार मी व्यवस्थित कट करून घेत आहे. त्याच्यानंतर मी इथे छान असे फ्लावर्स घेतलेले आहेत, जे की आरीवर्कमध्ये यूज होतात. सो ते देखील इथे मी घेतलेलं आहे. सो एकंदरीत आरीवर्क, नथ मटेरियल, नेल आर्ट, अशा रेझिन आर्ट, अशा चारींचं मिळून इथे आपण हे कानातलं रेझिन ज्वेलरी केलेली आहे. तर फायदेशीर आहे. तुमच्याकडे जर चारही गोष्टी अवेलेबल्स असतील, 2-3 गोष्टी अवेलेबल्स असतील, तर तुम्ही डिझाईन नक्की करू शकता. तर हे बघा, फुल अशा पद्धतीने मी एवढीचं छोटं घेतलेलं आहे, कारण की जास्त मोठं आपल्याला ऑर्डर आली तर आपण करू शकतो किंवा आपण स्वतःसाठी देखील करू शकतो. त्यानंतर मी आपली 0.3 mm तार घेणार आहे, कारण की मला इथे लटकन्स करायचे आहेत. मी ते जस्ट एक कम्फर्टेबल वाटावं त्यासाठी इथे तार मी जस्ट इथे सर्कल करते, कारण की थोडंसं आपल्याला वाटेल की हां, आपली फुलं टाईट झाली आहेत इथे. तर ते इथे मी करत आहे. त्यानंतर इथे मी व्हाईट कलरचं एक छोटं फ्लॉवर घेणार आहे, जे की आरीवर्कसाठी यूज करतात. सो ते डायरेक्टली मी इथे लावणार आहे. अजून एक ज्वेलरी आहे, ज्याचा पार्ट मी नक्की अपलोड करेल इथे, तो देखील तुम्ही नक्की बघा. यासाठी मटेरियल बघा, तुम्हाला रेझिन तर नक्की लागणार आहे आणि नेल लॅम्प मशीन देखील लागणार आहे. त्याशिवाय तुमचं वाळणार नाही आहे ते रेझिन. जर तुम्ही रेझिन नेल लॅम्प मशीन नाही घेतलं तर तुम्हाला ॲटलिस्ट 24 तास देखील वाळवायला लागतील किंवा 10 तास तरी वाळायला लागतील तुमचे पाकळ्या. सो ते देखील इझी आहे, ते देखील तुम्ही इथे करू शकता. तर हे बघा, फुल जस्ट मी असं लावलं आहे, त्याच्यावरती व्हाईट ऊन लावलेलं आहे आपलं. आणि लॉकिंग प्रोसेस आपल्याला माहिती आहे ना, त्यासाठी आपण जसं लॉक करतो तसंच मी ते लॉक करून घेतलेलं आहे. अँड देन सर्कल करून आपण नेक्स्ट प्रोसेस काय करणार आहोत ते देखील आता इथे आपण बघणार आहोत. त्यानंतर मी इथे स्मॉल जे मणी आहेत आपले व्हाईट, ते इथे मी लटकन्स घेणार आहे. आणि मी इथे जे की ड्रॉप शेपचे क्रिस्टल्स आहेत ते इथे मी 6 mmचे घेतलेले आहेत, ज्याचा कलर की मरून आहे. मग जस्ट नवीन असं ट्राय करण्यासाठी मरून कलर घेतलेला आहे इथे. तर कानातल्यासाठी मी आधी इथे बघा, आपल्या तारेमध्ये 0.3 mmच्या तारेमध्ये इथे मी स्मॉल आपले मणी टाकत आहे. त्यानंतर आपला क्रिस्टल ड्रॉप शेपचा आणि त्याच्यावरती मणी, कारण आपल्याला लटकन्स करायचे आहेत इथे. नवीन डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये, त्या देखील लवकर अपलोड होतील इथे. सो तुम्ही नक्की फॉलो करा आपल्या चॅनलला. सो हे बघा, इथे व्हाईट मनी थोडा साईडला करून आपल्याला पर्पल, आपला जो मरून कलर आहे त्याच्यामध्ये आपली तार टाकायची आहे अशा पद्धतीने, जेणेकरून तो मणी लॉक होईल आणि आपली खालची डिझाईन देखील लॉक होईल. अशा पद्धतीचे लटकन्स मी इथे 5 केलेले आहेत, जे की तुम्ही बघतालच नंतर एंडला. सो ते अशा पद्धतीनेच मी लॉक केले आहेत. आणि देन सर्कल करून मी तार कट करून डायरेक्टली नेक्स्ट डिझाईनला इथे सुरुवात करत आहे. तर इथे आपण इथे असे 5 लटकन्स इथे करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला सेकंड मी तुम्हाला दाखवतच आहे कसे करायचे आहेत. तर मी आत्ता देखील 5 इथे लटकन्स केलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मणी घालायचे आहेत, जे की मी 22 केजची तार घेतलेली आहे. त्याच्यामधून मणी सहज पास होतील आपले. खूप इझी डिझाईन आहे ही. सो हे बघा, मणी 5-5 मणी मी टाकले आहेत राईट अँड लेफ्ट साईडला. सो ते देखील सेकंड आपल्या कानातल्याला देखील सेम करायचं आहे इथे. सो 5 मणी डायरेक्टली आपल्या तारेतनं जातीलच ते. तर मी इथे टाकून घेत आहे आणि एंडिंगला तार आपल्याला आपल्या हिशोबाने आपल्याला ती लॉक करायची आहे, कारण की आपण कानातला बेस नव्हता तयार केला, डायरेक्टली आपण इथे तारेवरतीच बेस करणार आहोत इथे. सो त्या दृष्टीने आपल्याला इथे व्यवस्थित अशी डिझाईन इथे करायची आहे. हे बघा, 5-5 मी टाकलेले दोन्ही साईडला टाकणार आहे. आणि लॉकिंग प्रोसेस पण तुम्हाला इथे मी दाखवते, जे की मी खूप इझी पद्धतीने केलेली आहे. बिलकुल असं काही अवघड इथे मी यूज केलेलं नाही आहे. तर इथे मणी टाकल्यानंतर लॉक प्रोसेस आता आपण तुम्हाला दाखवते. इथे मी मणी सगळे व्यवस्थित टाईटली आत सरकवते, कारण की बिलकुल गॅप दिसता कामा नये, नंतर आपल्याला ॲडजस्ट करणं अवघड होतं. सो हे बघा, जस्ट एक क्रॉसमध्ये मी इथे डायरेक्टली हातानेच इथे सर्कल करणार आहे. टूल्सचा जास्त यूज नाही करायचा, टूल्सचा जास्त खर्च पण होतो आपल्याला नेहमी.
सो नेहमी 1-2 पकडमध्येच मी डिझाईन्स करते नथीच्या. तर त्या पद्धतीनेच इथे देखील मी डायरेक्टली हातानेच इथे सरकवली तार मी टर्न करून घेणार आहे. त्यानंतर पकडनी लॉक करणार आहे. सो हे बघा, क्रॉस करताना थोडं माप घेणं गरजेचं आहे. सो तेच इथे मी घेत आहे आणि डायरेक्टली तार सर्कल करणार आहे. टाईटली करायची आहे, कारण की हलकी झाली तर मणी हलू शकतात त्यासाठी. तर सेम इथे अशा पद्धतीने मी लॉक करत आहे. त्याला एक पद्धतीने गाठ बसली आहे इथे. सो हे 2 ते 3 वेळा जेवढं आपण फर्स्ट कानातल्याला केलं तेवढंच आपल्याला ह्या कानातल्याला देखील करायचं आहे इथे. आणि पकडनी इथे मी लॉक करून घेणार आहे आणि इथे आपले कानातलं तयार झालं आहे. तुम्हाला मी याचा लूक दाखवेल कसं दिसतं हे कानातलं उजेडमध्ये. आणि व्हिडिओमध्ये देखील लाईट यूज केली नाही आहे. सो तुम्हाला कळेलच की आपण इथे किती छान पद्धतीने कानातलं हे दिसतं रिअलमध्ये. रेड कलर यूज केलेला आहे. इथे मी रेझिनचेच पिगमेंट्स यूज केलेले आहेत. तर इथे सेम कानातले झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, आपण व्यवस्थित इथे करून घेत आहोत आणि फायनल लुक आपण इथे आता बघणार आहोत. तर हे आपले रेझिनचे कानातले असे दिसतात. कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ.